काले धंदे गोरे लोक. नागरिकांनो, हे व्हिडिओ पहा. 7 रस्ता चौक सोलापूर येथील भर चौकात पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी महानगरपालिका यांनी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. ही लाजवणी आणि शर्मेची बाब आहे. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी रस्ते खड्डे झालेले आहेत. गोरगरिबांची वस्ती मानणारी झोपडपट्टी हा भाग पूर्णपणे विकासापासून प्रलंबित आहे. या भागात कोणत्याही प्रकारची महानगरपालिका विकास करत नाही. इतकेच नव्हे तर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झोपडपट्ट्यांचा समावेश झालेले नाही असे दिसते. महानगरपालिका झोपडपट्ट्याकडे दुर्लक्ष करून आणि ज्या ठिकाणी नको असलेल्या ठिकाणी पुतळे सुशोभीकरण करत बसलेले आहेत. नागरिकांना फक्त देखावा करण्यासाठी हा मुद्दा समोर ठेवलेला आहे. आपण बघू शकता, या पुतळ्याच्या ठिकाणी एक डबा म्हणजे पाण्याची टाकी ठेवलेली आहे. म्हणजे सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर, स्मार्ट सिटी सोलापूर. नागरिकांनो, जरा विचार करा, जनतेचा पैसा कुठे चालले आणि विकासाचे काम कुठेच केले यावर जरा विचार करा. हा बघा कारंजा. या कारंजासाठी महानगरपालिकानेही लाखो रुपये खर्च केले. गेल्या 3 वर्षापासून हा कारंजा बंद आहे. 4-5 दिवस चालला कारंजा, नंतरनं बंद पडला. मग नंतरनं त्याची दुरुस्ती झाली नाही. बघा नागरिकांनो, कोणत्या पद्धतीने हे महानगरपालिकेचे अधिकारी काम करतात. आमदार खासदार याकडे लक्ष देत नाही. आता लक्ष देणारे कोणी पण नाही. दिले तरीही त्यामध्ये त्यांना टक्केवारी मिळतो. फक्त जाती धर्मात तेढ निर्माण करून समाजामध्ये देश निर्माण करण्याच्या हेतूने मते घेतात आणि सत्तेवर गेल्यानंतर आपली प्रॉपर्टी पॉवरफुल करतात. हे नागरिकांना माहिती नाही. तरी सुद्धा जरा विचार करा, आपण कुठं चाललो, आपला देश कुठे चालले आणि महानगरपालिका काय काम करते हे आपल्या समोर आहे. बघा, याची काय आवश्यकता नाही, काय नाही. परंतु महानगरपालिका खूप पैसा खर्च करत आहेत. शर्मेची बाब आहे. मी विनंती करतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आपण जरा विचार करा. धन्यवाद.